नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आज आम्ही दाखवणार आहे की आपले केस कसे लांब करायचे, म्हणजेच आपले केस कसे लांब करायचे। माझे पण केस खूप लांब होते, पण मी कापून गेले आणि तुम्हाला आता दाखवणार आहे की आम्ही केसासाठी काय उपयोग करतो। तुम्हाला एक उपयोग दाखवणार आहे आम्ही, तर हे तुम्ही बघाल आणि करून बघा। तर इकडं आमच्या मम्मीने घेतला आहे ॲलोवेरा आणि तुम्हाला दिसत असेल की मम्मी ह्याचा काय करते। ह्याचा पूर्ण सारण काढून त्याला आपण जेल जे आहे ते जेल साईडला प्लेटमध्ये काढून मम्मी त्याला घेते, म्हणजे हे बघा। आणि मम्मी काय करणार आहे ते मला पण नाही माहिती आहे, आणि मम्मी एक उपयोग सांगणार आहे केस वाढवायचं। ॲलोवेराचे असे तुकडे तुकडे करून मम्मी आहे ना शॉर्टकटमध्ये ॲलोवेराचा जेल काढून घेते आणि तुम्हाला दाखवते। तर मम्मी इकडं त्यांना सालन नाही काढते, तुम्ही सालन काढून घ्यायचं। आणि इकडं मम्मी कांदा पण घेते आणि भेंडी पण घेते। तर कांदा केसांसाठी खूप चांगला असतो आणि केसांना वाढवायला खूप उपयोग देतो, म्हणजे सहायता करतो, आणि जे केसांमध्ये प्रॉब्लेम असते ती पण नष्ट करतो। आणि हे बघा, इथं मम्मीने भेंडी घेतली आहे, जसे की तुम्हाला सांगितलं होतं। भेंडीचे तुकडे म्हणजे कापून घ्यायचे, त्याला पीसेस घ्यायचे। हे बघा, मम्मी तुम्हाला काढून दाखवते। आता आपण याला मिक्सरमध्ये पिसून घेणार आहे, तर मम्मी याला मिक्सरमध्ये पिसते। तर इकडं मम्मीने गॅसवर ठेवला आहे पाणी गरम करायसाठी, त्याला उकळून म्हणजे हे करायसाठी। तर हे बघा गाईज, आता पाणी उकळलेलं आहे आणि मम्मी इकडे हे जे पेस्ट बनवून घेतलेलं आपण भेंडीचा आणि कांद्याचा आणि ते ॲलोवेराचा, ते ह्याच्यात आपल्याला टाकून घ्यायचं आहे। आणि मम्मी टाकते बघा। तर उबळलेल्या पाण्यामध्ये तुम्हाला असं टाकून घ्यायचे आणि मिक्स करायचे। तर इकडं मम्मीने हे मिक्स करून ठेवलेलं आहे। आणि तुम्हाला पाणी केवढं घ्यायचे ते मी सांगायला विसरलेली, तर आता तुम्हाला सांगते की तुम्हाला पाणी घ्यायचे 2 ग्लास, आणि तो असा उकळलेला पाहिजे की त्याचा 1 ग्लास हवे। तर मम्मी पूर्णपैकी टाकते ह्याच्यात, तुम्ही बघू शकतात। आणि तुम्हाला असंपैकी मिक्स करून त्याला अजून पकायला ठेवायचे। तर मम्मी या पेस्टला असं मिक्स करते, मिक्स करून घ्यायचे तुम्हाला असं पण। 2 ते 3 मिनिटपर्यंत आपल्याला असं मिक्स करून घ्यायचे, आणि असा पूर्णपैकी व्हाईट पेस्ट पूर्ण यायला पाहिजे गाईस। आणि मम्मीने तर गॅस कमी करून त्याला अजून थोड्याला शिजवायला ठेवला आहे। आणि जर तुम्हाला आमचे असे व्हिडिओ आवडतात तर गाईस, तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर कॉमेंट करा, आणि जास्तपैकी शेअर करा आणि पहा। आणि ही उपयोग खूपच म्हणजे खूपच 100 पैकी आहे ना, एकदम उपयोगी आहे। आणि मम्मीने ह्या कापलेल्या केसांवर लावलेली आहे, तर ह्याचा खूपच चांगला रिझल्ट मम्मीला भेटलेला होता। तर ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करतोय आम्ही, आणि तुम्ही ही ट्राय करून बघा। हे 101% खूप चांगली आहे, उपयोग करणार आहे। ज्यांचे केस खूपच गळतात आणि डॅन्ड्रफ असतात, ज्यांच्या केसांमध्ये खूप खाज उठते, त्यांच्यासाठी हे उपयोग खूप भारी आहे। हे लावल्यावर तुमचे जे काही प्रॉब्लेम असेल ते बिलकुल हे नष्ट होऊन जाईल, आणि केस खूप वाढणार, खूप वाढणार, एकदम काळे घने होणार छानपैकी। 5 ते 10 मिनिटपर्यंत आपल्याला ह्याला शिजवायचं आहे। मम्मीने यात चहापत्तीसुद्धा टाकलेली आहे, आणि तुम्ही हे बघू शकता, तेल टाकतात आणि मम्मी, आणि पूर्णपैकी मिक्स करून त्याला शिजवायला ठेवायचे आहे। मिक्स केला आहे। आता अशी फक्त 2-3 मिनटंच झाले गाईस, आणि आम्ही ह्याला 5 ते 10 मिनटंपर्यंत शिजवायचे आहे। मम्मीने गॅस फास्ट करून घेतली, कारण मोठा व्हिडिओ होतो म्हणून लवकर हे शिजावे म्हणून। तर इकडं हे पेस्ट उकडलेलं आहे, 10 ते 15 मिनटं आम्ही त्याला शिजवलं आहे। आणि हे पूर्ण चहापत्ती टाकल्यामुळं काळा झालेला आहे। आणि इथं आता आपण त्याला लावून बघूया। पहिले त्याला आहे ना ह्याचे छन्नीमध्ये छान घेऊया आपण,
आणि पूर्ण पातळ पातळ पेस्ट करून घेऊया. चला. तर इथं बघू शकतात की मम्मी ह्याच्या काढून घेते. हे थोडा गरम आहे म्हणून मम्मी असं हे करते. तुम्ही त्याला थंड होऊन हे करूया. तर तुम्ही बघू शकतात की कसं काय मम्मीने हे करून घेतलं आहे. वरती पूर्ण पेस्ट आलेला आहे आणि खाली पूर्ण पातळ पातळ गेलेला आहे. हे बघा. थंड झाल्यावर आपण केसावर लावूया आणि तुम्हाला दाखवूया. आता व्हिडिओ खूप मोठा होऊ नको म्हणून आम्ही तुम्हाला सांगतात आहे की हे जे पेस्ट आहे ना खालचा, त्याला आपण केस धुण्याच्या आधी लावून घ्यायचं आहे आणि रात्रभर लावून सोडून द्यायचं आणि सकाळी उठल्याच्यानंतर ते केस धुवून घ्यायचे आणि तुम्ही त्याचा रिझल्ट बघा आणि आम्हाला सांगावा की तुम्हाला कसं वाटलं आहे. तर आजच्यासाठी एवढाच बस आणि आम्ही तुमच्यासाठी अशा न्यू रेसिपी आणत राहणार. तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावा आणि व्हिडिओ चांगला लागला असेल तर लाईक शेअर पक्काच करावा. बाय बाय.